बघा आता माझी मम्मी किती माझ्याकडनं कामं करून घेते. आता सुट्ट्या चालू झाली आहेत तर ह्याचं म्हणजे नाही की कामं सुरू करायची. मग काय करायचं, बसून ठेवायचं का तुला? नाही, खेळायचं. अच्छा, खेळायचं आणि मोबाईल सुट्टीचं बघायचं. म्हणजे खेळणं असतो मम्मी. ओके, अभ्यास नसतो का? सुट्टीमध्ये कोण अभ्यास करता, पण आमचे स्कूलवाले मेसेज सेंड करून करून थकलेत ते बिचारे, पण तरी सेंड करतात. तरी माझी साची अभ्यास करत नाही, हो ना. चला मग आपण पुढची रेसिपी बघूया. तर ह्या कढईमध्ये माझ्या ताईने आधी चिप्स तळून घेतलेले, मी त्याच कढईमध्ये फोडणी देणार आहे भाजीला. जिरं टाकते, तेल टाकून घेतलेलं आहे, आधी गरम करून घेतलं आहे, सॉरी. कढीपत्ता, हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत मी इथे. आता टाकायचा आपल्याला कांदा. थोडासा कांदा ब्राऊन झाला आहे. आता टोमॅटो आणि हाफ कांदा मी वाटून घेतलेला होता. थोडे कोथिंबीरच्या दांड्या पण घेतल्या होत्या, त्या आता याच्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला वाटण. तर याच्यात आपल्याला टाकायची 1 चम्मच हळद, 2 चम्मच लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, कलरवाली बेडगी मिरची पावडर, थोडा गरम मसाला, थोडंसं पाणी टाकून घेतलं लागत होतं म्हणून, आणि मिक्स करायचं आहे आपल्याला. छान तेल सुटत तोपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आता मसाला छान फ्राय झालेला आहे आपला, बघू शकता तुम्ही, मस्त कलर आलेला आहे. आता याच्यात आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो. याच्यापेक्षा जास्त म्हणजे लांब काप करू शकतात तुम्ही, मी असं करून घेतले, मला नंतर लक्षात आलं. तुम्ही लांब काप कराल ना तर छान वाटतं ते खायला. मिक्स करून घ्या. 2 बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहेत, आणि 2 बटाट्यांपासून आपण पूर्ण घरासाठी भाजी बनवतो आहे. चला, आणि हा जो कचरा आहे ना त्याला इग्नोर करा. असं त्या बटाट्याला ह्याच्यात मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे असा बटाटा टाकला ना छान थिकनेस येतो भाजीला. चुरून काप करून बी टाकू शकतात, पण असा टाकल्याने जास्त छान होतं. मिक्स करायचं आहे. इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकलं आहे. अजून मी 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. मिक्स करायचं आहे. आणि आता तुम्हाला ही भाजी ना थोडीशी पातळ वाटत असेल, पण ही शिजल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर घट्ट होते. बघा, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला, कोथिंबीर, कसुरी मेथी ॲड करते मी थोडीशी. मिक्स करायचं आहे. मंद आचेवरती मस्त 5 ते 7 मिनटं याला शिजून घ्यायची भाजीला. बघू शकता तुम्ही, आता एवढी पातळ दिसते, पण थोड्या वेळात बघा मस्त छान होईल. आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे 1 वाटी, हाफ वाटी रवा, ओवा, चवीनुसार मीठ करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे कडक. तर बघा, अशा पद्धतीने मी गोळा तयार करून घेतलेला आहे. बघा किती छान शिजली आपली भाजी. पूर्ण गोळे करून घेतलेले आहेत मी, आणि आता पुऱ्या लाटून घेते. तर बघा किती घट्ट झाली भाजी. चला, मी आता ताट करून घेते. मस्तपैकी गरमागरम भात, गरमागरम पुरी. तर असं आहे आमचं आजचं जेवणाचं ताट, बघू शकतात.
मस्त संडे स्पेशल जेवण आजचं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाजूला बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.